गणेशोत्सव 2025 हा जो गणेशोत्सवाचा जो आनंदोत्सव व्हावा याकरिता राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा आमच्या पोलीस प्रभागातील माननीय पोलीस अधीक्षक गुप्ता सरांनी सूचना दिल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं. त्या अनुषंगाने दरवेळी पोलीस ठाणे हद्दीतील जे सार्वजनिक मंडळ आहेत किंवा जे लोक गणेशोत्सव साजरा करतात, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, जसे विसर्जन मिरवणूक असतात, विविध कार्यक्रम असतात, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत घालून दिलेले आहेत त्याचं पालन करण्यामध्ये, तसेच पर्यावरणपूरक आणि संस्कृतीला जपून ओंगळवाना स्वरूप न धारण करता तो गणेशोत्सव पार पाडला जावा. आणि त्या गणेशोत्सवामध्ये जाती, धर्म, प्रांत, वेश, भाषा याचं कुठलंही बंधन असता कामा नये. वेगवेगळ्या स्तरातील लोक गणेशोत्सव साजरा करत असतात, परंतु तरुणांचं थोडंसं DJ डॉल्बीचं वाढता कल असल्यामुळे त्याचा त्रास किती होतो. ध्वनी प्रदूषणामुळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. लेसर शोमुळं अनेक लोकांचे डोळे गेलेले आहेत. आवाजामुळं अनेकांना सडनली हार्ट अटॅक आलेले आहेत. अशा अनेक गोष्टी समजावून सांगून गणेश भक्तांना किंवा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. आणि जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा येणारा गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा याकरिता आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या वाचून दाखवण्यात आल्या, त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. गणेशोत्सव साजरा करताना गावातील पदाधिकाऱ्यांच्या गीत अंमलदारांच्या ज्या भेटी होणार आहेत त्या अनुषंगाने गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा इतर गणेश भक्त असतील ते पोलिसांना योग्य वेळी योग्य त्या सूचना करू शकतात. त्या योग्य चांगल्या सूचना आम्ही स्वीकारू. त्याचबरोबर पोलीस प्रशासन किंवा राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगानं गणेशोत्सव पार पाडण्याकरता वेळोवेळी मदत केली जाईल, मार्गदर्शन केलं जाईल आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून येणारा गणेशोत्सव साजरा शांततेत पार पाडूया हे सर्वांना आवाहन करतो आणि सांगतो. थँक्यू. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.